उद्धव ठाकरेंनी एशन्सी असा एकनाथ शिंदेच्या नावाचा उल्लेख केल्यानंतर ठाकरे आणि शिंदेमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय। उद्धव ठाकरेंच्या एशन्सीला शिंदेंनी युटी म्हणजेच यूज अँड थ्रो असं म्हणत प्रत्युत्तर दिलं होतं। मात्र आता आदित्य ठाकरेंनी या वादात उडी घेत एकनाथ शिंदेंवर जोरदार पलटवार केलाय। शिवसेना एकच आहे, एशन्सी ही शिवसेना मी मानतच नाहीये। एशन्सी हा एक गट आहे, त्यांचा युटी है, यूज एंड थ्रो। वापरो और फेंको। देखिए, यूज एंड थ्रो तो भाजपा ने उनको किया हुआ है और एशन्सी का गट सारा कचरा जमा करके अभी सोच रहा है कि भाजपा कभी ना कभी फेंक देगा। उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेमध्ये पेटलेल्या नावांच्या शॉर्टकटच्या वादात आता आदित्य ठाकरेंनी उडी घेत एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार पलटवार केला। उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचा एशन्सी असा वारंवार उल्लेख केला होता। त्यानंतर शिंदेंनी प्रत्युत्तर देत युटी म्हणजे यूज अँड थ्रो असं म्हटलं होतं आणि उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं होतं। आता उद्धव ठाकरे आणि शिंदेच्या या वादात आदित्य ठाकरेंनी उडी घेत शिंदेंना जोरदार प्रत्युत्तर दिलंय। भाजपने शिंदेना यूज अँड थ्रो केल्याचा पलटवार आदित्य ठाकरेंनी केलाय। एशन्सी म्हणजे काय? एकनाथ संभाजी शिंदेचा शॉर्टकट एशन्सी म्हणून। शॉर्टकट? मग मी असं म्हणू का, त्यांचा युटी आहे, यूज अँड थ्रो असं म्हणू? वापरो और फेंको ही त्यांची नीती आहे। मला बोलायला लावू नका, माझ्याकडे भरपूर काय आहे, मी शांत आहे, मला शांतपणे काम करू द्या। तुम्ही मला गद्दार 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 म्हणून हे केलं, खोके खोके म्हणून केलं। अरे तुम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेने खोक्यामध्ये बंद करून टाकलं, 100 मधून 20च आले। देखिए, यूज एंड थ्रो तो भाजपा ने उनको किया हुआ है और एशन्सी का गट सारा कचरा जमा करके अभी सोच रहा है कि भाजपा कभी ना कभी फेंक देगा। अभी जो हालत हुई उनकी, बाहर आए कि नहीं पता नहीं, लेकिन हाउस में देखे तो 30 लक्षवेदियों में महाराष्ट्र के सदन में से लगभग 25 मैंने पढ़ के देखी तो थाना का कोई ना कोई भ्रष्टाचार हो, इनके खाते का भ्रष्टाचार हो, इसी पे आई है। तो अभी देख रहे हैं, खुद के दिन की अभी गिनती चालू हो गई। या वादाला सुरुवात झाली ती उद्धव ठाकरेंनी अधिवेशन संपल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत। 27 मार्चला घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेचा उल्लेख एशन्सी असा केला होता। एक दोनदा नाही तर या पत्रकार परिषदेत अनेकदा ठाकरेंनी शिंदेचा उल्लेख एशन्सी असा केला होता। शिवसेना एकच आहे, एशन्सी ही शिवसेना मी मानतच नाहीये। एशन्सी हा एक गट आहे, त्याच्यामुळे त्या एशन्सी गटाबद्दल किंवा गद्दार सेनेबद्दल मी काय बोलत नाही। शिवसेनेला जेव्हा मुस्लिम समाजाने मोठ्या प्रमाणावर मतदान केलं आणि मुस्लिम समाज हा शिवसेनेवरती विश्वास ठेवून आमच्यासोबत आल्यानंतर यांचे डोळे पांढरे झाले होते आणि त्यांनी लगेच एक आवळी उठवली की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं। मुस्लिम लोकांनी शिवसेनेला मत दिलं, उद्धव ठाकरेंनी मत दिलं, तर हा सत्ता जिहाद आहे। आता मला एका गोष्टीचं समाधान आहे की इथे जे बोंबलत फिरत होते, जे बुरसटलेले हिंदुत्ववादी आहेत, ज्यांना मी बोगस हिंदुत्ववादी म्हणतोय, त्यांना बरोबर पाचर बसलेली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला शिंदेच्या शिवसेनेकडून वारंवार उबाठा असं म्हटलं जात आहे। त्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी शिंदेंना एशन्सी म्हणत डिवचलं होतं। त्यावरून ठाकरे आणि शिंदेमध्ये वार पलटवार सुरू होते। त्यात आदित्य ठाकरेंनी उडी घेत शिंदेचा समाचार घेतलाय। हा वाद आता एवढ्यावरच थांबणार नाही। पुढच्या काळात एशन्सी आणि युटी शब्दांचे जसे लॉंग फॉर्म आपापल्या पद्धतीने शोधले गेले, तसे आणखी काही नव्या शब्दांचा वाक्यांचा जन्म होणार हे निश्चित। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।